पालघरचा विकास एकच ध्यास असं म्हणत आता बहुजन विकास आघाडी देखील पालघर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की पालघरमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे अशी बहुजन विकास आघाडी आपला उमेदवार देणार की नाही, की महायुतीसोबत हातमिळवणी करणार। परंतु गेल्या काही दिवसांपूर्वीच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला वजीर काढला आणि त्यानंतर पालघरच्या वातावरणामध्ये, पालघरच्या राजकारणामध्ये एक वेगळाच बदल पाहायला मिळाला। आज पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर अटीतटीचा सामना आहे। भाजप एका बाजूने आपलं नामांकन भरणार आहे, एका बाजूने आपण पाहू शकता कशा प्रकारे ह्या संपूर्ण परिसरामध्ये पिवळमय परिसर झालेला आहे बहुजन विकास आघाडीसाठी। बहुजन विकास आघाडीचा गेल्या अनेक वर्षांपासून एक रेकॉर्ड राहिलेला आहे। असं म्हणतात की बहुजन विकास आघाडीमध्ये ज्यांनी कोणी सामील झालं त्यांची जीत पक्की असते आणि असं म्हटल्यानंतर ही जी गर्दी आहे ते राजेश पाटील यांनी कशा प्रकारे कामं केलेली आहेत खेडेपाड्यांमध्ये जाऊन आणि कशा प्रकारे येणाऱ्या पालघरचा निवडणुकांमध्ये पालघरचा विकास हा राजेश पाटील यांच्या हातून होऊ शकतो हे सांगण्यासाठी लोक जमलेली आहेत। काय सांगाल आज पालघरला कशाची गरज आहे आणि काय मागणी आहे लोकांची? पालघरला गरज म्हणजे विकास कामाची ते गरज आहेच आणि ही जी विकास कामं आहे ही तो होणं गरजेचंच आहे, कारण इकडे हा जो एरिया स्लम एरिया जास्त आहे, म्हणजे खेडोपाडी जास्त आहे आणि त्याच्यामुळे बरेच ठिकाणचे रस्ते गटार त्यानंतर पाण्याची समस्या ही आहे, तर ह्याचा विकास होणे हे गरजेचं आहे। काय म्हणाल, काय सांगाल, कारण महिलांचा देखील भरपूर प्रॉब्लेम्स आहेत पालघर जिल्ह्यामध्ये, तर त्यावर कसं सोल्युशन काढू शकतात जर बहुजन विकास आघाडी जिंकून येते तर? महिलांचं म्हणजे ज्या काही कामं काही आहेत म्हणजे जे महिला बालकल्याण वगैरे ह्याच्या माध्यमातून बरीचशी आमची महानगरपालिका कामं करते, परंतु अशी खेड्यापाड्यापर्यंत ही जी आहे योजना ती गेली नाही आहे, तर त्यांचंही काम तिथे खेड्यापाड्यामध्ये अशा योजना राबवून झालं पाहिजे। तरी आमचे आजचे जे आज जे इच्छुक आपले खासदार राजेश पाटील आज खरोखर म्हणजे त्यांचं एज्युकेशन आहे आणि ते म्हणजे ॲक्टिव्ह आहेत आणि ते सगळंही काम करू शकतात। ते ग्रामपंचायतच्या पासून त्यांनी स्वतः ग्रामपंचायतमध्ये नसताना सुद्धा त्याने त्या एरियातली संपूर्ण कामं केलेली आहेत, जिथे राहतात तिथे सायवण वगैरे इकडे ह्या साईडला, आणि असे धडाडीचे आमदार होते आणि आज ते आमदार असून त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये एवढं संपूर्ण कामं केली। उसळणी गाव पालघरमध्ये संपूर्ण ज्या ठिकाणी रस्ते रोड वगैरे असे बनवून दिलेले आहेत, आज खासदार असताना सुद्धा म्हणजे आमदारांनी तिथे कामं केलेली आहेत, हे मेन महत्त्वाचं आहे। तर असे जर खासदार आपल्याकडे निवडून आले तर संपूर्ण खेड्यापाड्याचा विकास होईल हे मी इथे ग्वाही देते। आणि आमच्या आमदार माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर ह्यांचं नेतृत्व खंबीर आहे, तसेच आमचे दादा क्षितिज दादा ठाकूर ह्यांचंही नेतृत्व खंबीर आहे, तसं त्यांचंही होतं आणि त्यांना राजेश पाटलांना आले असलेला त्यांचा दांडगा अनुभव ह्या रीतीने जर निवडून आले तर बरोबर सगळ्या आमच्या वसई तालुक्याचा आणि खेडोपाडींचा सगळा हा विकास होणारच आहे, हे 100%। तुम्हाला विचारू इच्छिते का आज युवा म्हणून काय सांगाल, कारण आज खासदार जो आहे युवा खासदार उभा झालेला आहे, त्यामुळे काय सांगाल, काय अपेक्षा आहे खासदार? आता कसं आहे माहिती आहे का, आपण मान्य श्री राजेश पाटील जे आहेत यांनी युवा नेतृत्व जे पुढे नेलेलं आहे, जसं सांगण्यात येते की हे बघा मी आता स्वतः त्यांच्यासोबत फिरतो तर माझा स्वतःचा अनुभव आहे की ते व्यक्तिमत्व सकाळी लवकर उठते आणि रात्री सगळ्यात लेट घरी पोचते आणि सदैव लोकांसाठी अवेलेबल राहते। म्हणजे इतकं कोणीही कार्य आपल्या या पंचकृषीमध्ये असा धडाडीचा नेता कोणी आमदार काम करत नाही। त्यांच्यासमोर आता महायुती आणि महाविकास आघाडीसारखे दोन मोठे पक्ष देखील आहेत, त्यामुळे चॅलेंजिंग तर असणार आहे, तर काय सांगाल कसं तो हे बघा कसं माहिती आहे का, बहुजन विकास आघाडीने याच्या अगोदर आपले बळीराम जाधव साहेब आहेत त्यांना ज्यावेळेला आपण खासदारकी दिलेली, मला सांगतो जे पालघर जिल्ह्यामध्ये जे डेव्हलपमेंट झालेलं आहे ना, म्हणजे जे रिव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट आपण म्हणतो, म्हणजे आता सांगण्यात येते बघा जी लोकल ट्रेन जी चालू केली डहाणूपर्यंत, बरोबर आहे, किती लाखो लोकांचा फायदा झाला की नाही झाला, बरोबर आहे। गॅस पाईपलाईन जी आपली गुजरातला जायची ती इकडे आपल्या खासदारांनी आणलेली आहे, बरोबर आहे। तर हे इकडच्या पालघर जिल्ह्याच्या लोकांनी हे विसरता कामा नाही आणि याच दृष्टिकोनाने आताचे जे आपले आमदार जे आता जे खासदार व्हायच्या रेसमध्ये शर्यतीमध्ये आहेत ते अतिशय उत्कृष्ट रीतीने त्यांच्या बोईसर विधानसभामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि यापुढे ही या जिल्ह्याचा विकास जर हवा असेल तर बहुजन विकास हाच लोकांनी इकडे ध्यास धरला पाहिजे, कारण का युवा नेतृत्व आहे आणि युवा नेतृत्व म्हणजे आमच्याशी बोलतो ना पॅरलली, म्हणजे आमचे विचार त्यांच्याशी एकदम जुळतात आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन चालणारे नेते आहेत।
तुम्हाला विचारेन काय वाटतं आपल्या खासदार म्हणजे खासदार पालघरचा कसा असला पाहिजे? आता राजेश पाटील जर आहेतच तुमच्याकडून उमेदवार, तर जे आमदार राहिलेले आहेत त्यांना समस्या जास्त समजतात, त्यामुळे काय सांगाल आता की कोणत्या समस्या आणखी समजून घेतल्या पाहिजेत पालघर? 100% ते सुशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत. आणि जसं दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचे आमदार आहेत किंवा नगरसेवक आहेत आणि आमचे आता ते खासदार म्हणून निवडून येतील, ते 24 तास जनतेसाठी, एखादा खासदार असेल तर त्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, पण आमचे आमदार किंवा खासदार 24 तास जनतेला अवेलेबल असतील आणि लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवतील, त्यामुळे तेच निवडून येणार. काय सांगाल, काय अपेक्षा आहेत येणाऱ्या खासदारांकडून? आमचे राजेश पाटील बहुजन विकास आघाडीचे असे पक्ष आहे की तो गोरगरिबांचा विकास करण्यामागेच आहे आणि आमचे सर्व लोकांची एकच अपेक्षा आहे की आमचे खासदार निवडून आले पाहिजे आणि आमच्या जिल्ह्याचा विकास असा होईल असे राजेश पाटील जे आमच्या मनात रॅली निघालेली आहे. आज हजारोच्या संख्येने लोक तुमच्यासोबत जोडलेली आहेत, काय सांगाल? हजारोच्या संख्येने लोक आलेले आहेत इकडे. हे लोक सर्वही आपले माननीय लोकनेत्यांच्या प्रेमाखातीर आलेले आहे आणि आपले आमदार राजेश पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत. आणि तुम्ही बघत असतील पूर्णच्या पूर्ण हा रोड अख्खा पिवळा झालेला आहे आणि हेच फक्त लोकनेत्यांचं प्रेम आहे. पालघरमध्ये पुढील आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कशा प्रकारे विकास कामं केली जाणार? पालघर आम्ही लोकांकडे जी आम्ही केलेली कामं आहेत पालघर जिल्ह्यामध्ये पूर्ण त्याच्या उद्देशाने आम्ही लोकांकडे जाणार आहोत आणि करणारी कामं आम्ही पुढे जी फ्युचरमध्ये कामं आहेत म्हणजे आपला खासदारांनी जी रेल्वे चालू केली डहाणूपर्यंतची, परत गॅस पाईपलाईनची कामं केली, तशीच ती कामं जी परत या 9-10 वर्षामध्ये त्याला थोडासा ब्रेक लागलेला होता, पण तीच कामं आपण जोराने परत पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाही, तुम्हाला विचारेन की आता महाविकास आघाडी महायुती सारखे समोर मोठे पक्ष देखील आहेत, असं अडीतडीचा सामना देखील आहे, तर काय सांगाल कशा प्रकारे बहुजन विकास? आमचे राजेश पाटील जमीन लेवलनी काम करतात आणि त्यांचं जनतावर पकड आहे. आमदार हितेंद्र ठाकूर गेल्या 30 वर्षापासून वसई तालुक्याचा विकास केलेला आहे. तिन्ही आमदार आमचे आहे. आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आमचा पक्ष निवडून येणार. राजेश पाटील 1,00,000 ते 1,50,000 मतांनी जिंकून येणार. काय सांगाल की कशा प्रकारे विकास कामं केली जातील निवडून आल्यानंतर? विकास कामं बघा, पालघर जिल्ह्यात 3 आमदार आमचे आहे. संपूर्ण जिल्ह्यावर आमचं लक्ष आहे. जे काही समस्या असतील, वाढवण बंदर आहे, आप्पा बोलतात, कितीतरी जे ट्रेनची समस्या आहे, गॅस लाईन आहे, हे सगळ्यांवर लक्ष देण्यात येणार आहे. सेंट्रलची जी योजना आहे, जे काय गेल्या किती वर्षापासून थोडी थांबलेली होती, ती संपूर्णपणे पूर्ण तयारीने पूर्ण करणार असं आम्ही ग्वाही देतो. काय सांगाल, आज बहुजन विकास आघाडी इतक्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करते आहे, एक पालघरमध्ये वर्चस्व आहे पक्षाचं, आमदार तर तुमचेच आहे, 3 आमदार आहेत, तर आता खासदारकीसाठी लढाई कशी असणार आहे? बघा, आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांची जी निवड असते ती लोकांच्या मनातला माणूस निवडून देतात. म्हणजे आमचा जो आता खासदारकीला कॅन्डिडेट आहे हा लोकांच्या मनातला खासदार आहे, हा आप्पानी त्याच्या मनातला दिला नाही. ते कार्यकर्त्यांना विचारून एखादा माणूस निवडतात. प्रत्येक गोष्ट आप्पा तसंच करतात. कार्यकर्ता त्यांच्यासाठी मोठा माणूस आहे आणि त्यांनी विचारलं आपला उमेदवार कोण असावा, तेव्हा हा माणूस आम्ही राजेश पाटीलला दिला. हा सगळ्यांच्या लोकांच्या पालघर जिल्ह्यामध्ये एकदम मनामनातून तो ठसलेला आहे. ते जरी आमदार बोईसर विधानसभेचे असले तरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं लक्ष आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचे प्रश्न जे विधानभवनात मांडतात त्याच्यामुळे लोकांना खूप बरं वाटलं. विरोधकही म्हणतात की तुमचा उमेदवार खूप चांगला आहे, आम्ही त्यांना मदत करू, असं ते आज म्हणतात. आम्हाला विकास कामं आहे ती झाली पाहिजे, मला वाटते ती बहुजन विकास आघाडीच करू शकते. बऱ्यापैकी खूप प्रश्न आहेत. हॉस्पिटलचा प्रश्न असेल, एज्युकेशन जे आहे त्याच्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत शिक्षणाच्या बाबतीत, ते 100% बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून होणार. कारण आज आपण बघितलं की ज्या टर्मपासून जे राजेश पाटील आज एवढी वर्षाली कामं करतात, तर एकही असा दिवस नाही की ज्या दिवशी उद्घाटन नाही किंवा लोकार्पण सोहळा नाही, की एवढी फास्ट कामं होतात. फक्त ते छोट्या छोट्या गावातले विषय असो किंवा तालुका लेवलचे असेल, ते प्रत्येक गोष्ट करतात. आणि एक मगाशी तुम्ही बोलता एक मुद्दा बोलले की बहुजन विकास आघाडीचा उमेदवार काय येईल, तर आज तुम्हाला हा क्राऊड बघूनच लक्षात येईल. कारण हा बहुजन विकास आघाडी हा एक पक्ष नसून एक फॅमिली आहे. हां, तर फॅमिली टाईपमध्ये फॅमिली समजूनच ही लोक एवढे आज आलेत. आज तुम्ही बघू शकता की गव्हर्नमेंट सांगते की एवढ्या उन्हामध्ये निघून आलं, तरी पण तुम्ही बघता की एवढी लोक आलेत आणि त्यांना विश्वास आहे की हा माणूस जो आमच्या मनातला माणूस आहे राजेश पाटील, हाच विकास करू शकतोय आणि 100% विकास करणार. म्हणजे इथे केला जातोय, नामांकन भरण्यात येणार आहे, काय सांगाल? आम्हाला पूर्ण खात्री आहे. आजचा हा पिवळा रंग सर्वत्र सांगतोय की राजेश पाटील हे आमचे खासदार आहे, ते दिल्लीत जाणार म्हणजे जाणार.
आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे. आमचे लोकनेते इंद्रचंद्र ठाकूर जे आहेत त्यांचा पूर्ण विश्वास आमच्यावर आहे. हीच आमची खरी ताकद आहे आणि या ताकदीवर आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचणार आहेत. आमचे राजेश पाटील जिंकून येणार म्हणजे येणार याचा पूर्ण विश्वास आहे. काय सांगाल कशा प्रकारे प्रचार होणार आहे पालघरमध्ये? पालघर म्हणजे ऑपरेशन असा जो ना आमच्याच उमेदवार इकडनं जाणार MP. आम्ही लोकांसारखी जुमलाबाजी बोलत नाही, आम्ही प्रॅक्टिकल काम करतो आणि ते काम तुम्ही बघितलं पण असेल आणि आमच्या कामावरच आम्हाला लोक मतं देणार. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय जाहीरनामा असेल बहुजन विकास आघाडीचा? ते आम्ही ठरवून आम्ही लोकहित आमची पार्टी लोकहितमध्येच काम करतात, आम्ही तेच करणार सगळे. काय सांगाल कशा प्रकारे आता आगामी निवडणुका लढवण्यात येणार आहेत बहुजन विकास आघाडीचा? आता सध्या तरी लोकसभेवरती लक्ष आहे आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही लोकसभा आता निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि प्रत्येक आमचा कार्यकर्ता हा स्टार प्रचारक म्हणून इथे कामाला लागलेला आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही स्वतः खासदारकीला उभे आहेत असल्यासारख्या आविर्भावामध्ये आम्ही कामाला लागलेलो आहेत आणि यावेळेला आम्ही आमचा खासदार हा दिल्लीला पाठवणार म्हणजे पाठवणार आणि 100% निवडून येणार. राजेश पाटील साहेब यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांचं असलेलं कार्य आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी केलेलं काम, या कामाच्या जीवावर आम्ही लोकांकडे मतं मागायला जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही 100% निवडून येणार. इथे जो बहुजन विकास आघाडीचा आधी खासदार राहिलेलेच आहेत, त्यानंतर निवडून आले नाही कारण अतिशय अतिशय सामने होते. पुन्हा एकदा महाविकास आघाडी महायुती रंगणात उतरलेले आहेत. काय सांगाल, एक मोठी टक्कर होऊ शकते बहुजन विकास आघाडीचा? आता जशी टक्कर पाहिजे तशी टक्कर नाही, कारण आता उभाटा गट, शिवसेना गट, राष्ट्रवादीमध्ये 2 गट आणि भाजपाचं एक इथे जिल्ह्यात असं अस्तित्व नाही आणि आम्ही 2.5 मतदारमध्ये बहुजन विकास 3 आमदार आहेत आणि आमच्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषदमध्ये आमचे सदस्य आहेत आणि आपण आता जाहीरच केलेलं आहे की स्टार म्हणजे आमचे कार्यकर्तेच. मग ज्या उत्साहाने आज आमचे एवढे जे स्टार आलेले आहेत तर आपल्याला 4 जूनला कळेल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच नेता असा लोकनेता आहे की त्याने काहीतरी इतिहास घडून दाखवला आणि तो तुम्हाला 4 तारखेला आवर्जून बघायला भेटेल. आपण यापूर्वी देखील मोठ्या पक्षांच्या समोर आपला उमेदवार उभा करून तो जिंकून दाखवलेला आहे. या टायमाला देखील तसंच काही घडलेलं आहे. आज पण आपण पाहू शकतो पालघरमध्ये एका बाजूला महायुती आणि एका बाजूला बहुजन विकास आघाडी असा सामना जो आहे तो इथे पाहायला मिळतोय. आज किती मोठ्या संख्येने बहुजन विकास आघाडी म्हणजे किती लोक इथे जमलेली आहेत? आज आपण एकच सांगले की तुम्ही एक त्यांची बाईट ऐकली असेल की जे बहुजन विकास आघाडीवर प्रेम करतात त्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित राहणार आहेत आणि आता आपण बघितलं असेल की जो जनसमुदाय इकडे आहे, अजून कार्यकर्ते काही ट्रॉफिकमध्ये अडकले आहेत, पण जेव्हा आम्ही ते नामपत्र भरायला जाऊ तेव्हा मोठ्या जनसंख्येने पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीची काय शक्ती आहे ही तुम्हाला दिसेल. मॅडम, महिलांसाठी काय मागणी? महिलांसाठी पालघरमध्ये मी स्वतः नगरसेविका आहे विरारची, पण आमचे जे लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत ते नेहमी असं समजतो आम्ही सगळे कार्यकर्ते, आम्ही नगरसेवक, आम्हाला असं वाटते आमच्या आप्पाच उभे आहेत. कारण आमच्या आप्पांची जी पद्धत आहे काम करण्याची ती कोणाची या जिल्ह्यात पण नाही आहे. म्हणून आमचे लोकनेते राजेश पाटील आरामशीर निवडून येतील हे मी तुम्हाला आश्वासन देते. आपण सांगितलं होतं की प्रचार असा करा जसं मीच उभा आहे, त्यानंतर आता मॅडम देखील म्हणाल्या तर अप्पा उभे आहेत असं म्हटल्यानंतर आता राजेश पाटील आणि अप्पा या ज्या जोडीला जे आहे ते कशा प्रकारे तुम्ही आता प्रमोट करणार आहात पालघरमध्ये? तुम्ही एकंदरीत आता बघितलं असेल की सगळ्या आघाडी, महाविकास आघाडी सांगा, महायुती सांगा आणि एका साईडला हे पिवळं वादळ बघितलं असेल, ह्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की हे जे सगळे कार्यकर्ते आहेत तर आम्ही कुणावर आरोप करत नाही आहोत, पण हे कोणीही जसं इतर पक्षवाले बोलून जाता हे 200 रुपया 300 रुपया, हे सगळे सच्चे कार्यकर्ते इथे उभे आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जो प्रश्न विचारला, आम्ही पहिल्यांदा जेव्हा जाहीर करण्या अगोदर उमेदवार जाहीर करण्या अगोदरच आप्पांनी सांगितलेलं की स्वतः आप्पा उभे आहेत, या पद्धतीनेच आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवातही केलेली आहे. इथे पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मजबूत पक्ष आहे ते बहुजन विकास आघाडीचा आहे, कारण 3 आमदार इथे आहेत आणि आमचे जे बोईसर विधानसभेचे जे आत्ताचे आमदार आणि माजी खासदार आता आजी खासदार जे आहेत, ह्या खासदार 100% निवडून येणार आहे, कारण त्यांचं कार्य तसं आहे आणि त्यांच्या कार्यामुळे आमचे हितेंद्र ठाकूर, आमचे लोकनेते आमदार आप्पा हेच निवडून येणार आहेत आणि आम्ही हे जे पिवळं वादळ जसं सांगितलेलं आहे हे वादळच निवडून येणार आहे, हे याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे.
जसं की आपण पाहिलं की आता पालघरमध्ये कशा प्रकारे हे मैदान पूर्ण पिवळमय झालेलं आहे. पालघरचा विकास हाच एक ध्यास असं म्हणत आता बहुजन विकास आघाडी जी आहे ती निवडणुकांच्या रिंगणात उतरलेली आहे. या संपूर्ण गोष्टीनंतर पाहण्यासारखं असेल की पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी पालघरमध्ये आपलं जी सत्ता प्रस्थापित करते का, की 4 जूनला काही वेगळा निकाल लागतो. धन्यवाद.